आपल्यासोबत मंत्री उदय सामंत सर आहेत. सर, काय सांगाल, स्मृती स्थळाला भेट दिली आहे आज? हा, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत शिवसेनेचे आमचे सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील आता इथे पोहोचत आहेत आणि मला असं वाटतं की नागपूरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी येणं महायुती म्हणून क्रमप्राप्त आहे आणि त्याच उद्देशानं आम्ही या ठिकाणी आलो. सर्व महायुतीचे आमदारांना निमंत्रण दिलेलं असताना सुद्धा अजितदादांचे आमदार आणि अजितदादा या ठिकाणी अजितदादा येणार वगैरे आहेत? नाही, आत्ता मी येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील काही आमदार या ठिकाणी दिसले. त्यांची देखील आता मीडियावर मुलाखत चालू आहे. मला असं वाटतं की ही प्रत्येकाची मनापासूनची भावना असली पाहिजे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहेत आणि बाळासाहेबांना देखील हे पूर्ण स्थळ हे आदरणीय होतं, अतिशय ऊर्जा देणारं होतं. त्याच्यामुळं आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. मात्र मागील अधिवेशनात आपण बघितलं, अजितदादा आणि त्यांच्या आमदारांनी या ठिकाणी यायचं टाळलं होतं. याच मैदानामध्ये यातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पडला. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले, मात्र अजितदादांनी नाही, त्यांनी टाळलं की ते कार्यबाहुल्यामुळे येऊ शकले नाहीत किंवा त्यांची काही अन्य कामं होती, ह्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. परंतु आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन रोहितसह मी ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.